गजानन डेव्हलपर्स पुणे यांच्याकडून आता पंढरपुरात इसबाबी कलश मंगल कार्यालय येथे साकारला जातो आहे भव्य गजानन टॉवर 10 मजली ट्विन बिल्डिंगचा प्रकल्प। गजानन टॉवर मध्ये उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधांनी युक्त 1022 स्क्वेअर फुटाचे 2 BHK फ्लॅट्स, सुशोभित प्रवेश कक्ष, सामायिक क्षेत्रासाठी अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, लिफ्ट आणि सामायिक क्षेत्रांसाठी वीज बॅकअपची सुविधा, स्वतंत्र अग्निशमन यंत्रणा, 2 मजली पुरेशी पार्किंग व्यवस्था, प्रत्येक कार पार्किंगच्या ठिकाणी स्वतंत्र EV चार्जिंगची सोय, सोलर वॉटर यंत्रणा, प्रत्येक सदनिकेसाठी इन्व्हर्टरची सोय। इसबाबी कलश मंगल कार्यालय शेजारी साकारल्या जात असणाऱ्या गजानन टॉवर मध्ये आजच आपला हक्काचा आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण अलिशान फ्रीसाठी संपर्क क्रमांक 7677700025। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा। पंढरपूर तालुक्यात वारंवार खंडित वीज पुरवठ्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आज शनिवार दिनांक 20 जून रोजी सकाळी 10 वाजता आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। सध्या शेतात उभी असलेली पिके डोळ्यादेखत जळून खाक होत आहेत, तरी देखील शेतकऱ्यांच्या नदीकाठ व शेती पंपांची वीज कापली जात आहे। एकीकडे निसर्गाची अवकृपा आणि दुसरीकडे महावितरणाचे जाचक धोरण यामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे। वीज वितरण कंपनीने तात्काळ ही सक्तीची वीज तोडणी थांबवावी, तसेच शेतकऱ्यांना किमान 8 तास सुरळीत वीज पुरवठा व्हावा यासाठी हा मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले, तर तहसील कार्यालय येथे मोर्चा आल्यानंतर आमदार अभिजित पाटील यांच्यासह शेतकरी आक्रमकपणे आपल्या भावनांना वाट मोकळी करताना दिसून आले। MSEBच्या अन्यायकारक वागणुकीवर हा जो धडक मोर्चा तहसील कार्यालयावर आलाय, यासाठी उपस्थित असलेले सर्व शेतकरी संघटनेचे नेते, सर्व संचालक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, गावगावरून आलेले सरपंच सदस्य, सर्व उपस्थित प्रमुख आणि या ठिकाणी निवेदन घेण्यासाठी आलेले तहसीलदार साहेब, MSEBचे अधिकारी, मी आपल्या सर्वांना आज आपण एका दिवसातच हे नियोजन केलं। काल परवा दिवशी आमच्या सर्व 3 दिवस झालं MSEBला मग सोलापूरला जाऊन निवेदन दिलं, त्यांना भेटलो। खाली बसा की, खाली बसा, खाली बसा आपली सगळी। गोपाळ खाली बस, हे पैलवान खाली बसा। आज आपल्या सोलापूरला जाऊन माने साहेबाला, SC साहेबाला निवेदन दिलं, आपल्या इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना घेऊन बसलो। लाईटच्या बाबतीत तोडगा काढला पाहिजे आणि हा लाईट दिली पाहिजे। या प्रमुख मागण्यामध्ये काही इथं कोण कुणावर टीका केली असेल, राजकीय बोलले असतील, ते सगळा भाग आपण बाजूला ठेवला पाहिजे। मूळ मुद्दा आपला एवढाच आहे की आज आपल्याकडे त्या ठिकाणी आता जी पिकं आहेत उभी, आता तहसीलदार साहेब आमची पिकं उभी आहेत, ती उभ्यानं त्या ठिकाणी आता ओढून जळायला चालू आहेत, पानं करपायला लागलेत। एका बाजूला निसर्गानं आमच्यावर घात घातलाय। 13 मेला पाऊस गेल्या वर्षी आलता, आता आज 20 मे आली, तरी देखील त्या ठिकाणी 20 जून आली, तरी देखील आमच्याकडे अजून पाऊस नाही। आणि पाऊस जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्या ठिकाणी सुख लागणार नाही। आणि आता उभी पीक आहेत, मग द्राक्ष असतील, डाळिंब असेल, केळी असेल, केळी तर आता त्या ठिकाणी यायला झाली आहे। आणि मागच्या काही दिवसात वाऱ्या कावदानानं त्या ठिकाणी केळी पडली, ते झालेलं नुकसान वेगळं। एका बाजूला आता ऊस आमचा उभा आहे आणि तो ऊस आता त्या ठिकाणी वरून करपायला लागलाय। आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्या दिवशी अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्हाला संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत लाईट द्यायची नाही, असा आदेश आहे शासनाचा। मी त्याच्यावर देखील त्यांना काही गोष्टी की साहेब 6 ते पहाटे 4 पर्यंत लाईट देणार नाही इथपर्यंत ठीक आहे, परंतु पहाटे 4 पासून संध्याकाळी 6 पर्यंत 14 तास तहसीलदार साहेब लाईट यांच्याकडे आहे। आणि त्या 14 तासात जर 7-7 तास लाईट त्या ठिकाणी दिली तर त्या ठिकाणी हा प्रश्नच निर्माण होणार नाही। आणि मग त्या ठिकाणी आम्हाला का लाईट दिली जात नाही, माझा सरळ प्रश्न आहे की सरकारचं बंधन कशाला आहे? सरकारने सांगितलं की आम्हाला संध्याकाळी 6 ते पहाटे 4 पर्यंत शेतीला लाईट द्यायची नाही, ती पण आम्ही मान्य केलं थोडे वेळ, परंतु पहाटे 4 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 14 तासात
7-7 तास दोन्ही फिडरला लाईट दिली तर आमचा प्रश्न मिटतो, आम्हाला उन्हात बसायची गरज पडणार नाही. राहिला दुसरा प्रश्न की त्याच्यावरती महावितरणनं त्या ठिकाणी काटेकोर नियोजन केलं पाहिजे आणि यांना लाईट ही त्या ठिकाणी त्या पिरियडमध्ये दिली पाहिजे. जी शासन आता 7 तास द्या म्हणते, 8 तासाची 7 तास 6 तास, परंतु ती देखील मिळत नाही. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ट्रिप होती आणि मग पाणी बाहेर निघेपर्यंत ट्रिप होती, परत पाणी मोटर चालू करायचे, हे जे त्रास होतोय ह्याच्यामुळे शेतकरी त्या ठिकाणी हैराण झालाय. तर आता बघा तुम्हाला त्या ठिकाणी थोडं वेळ उभं राहिलं तर लगेच रुमाल घेऊन पुसावं लागायला. मग आता परिस्थिती शेतकऱ्याची काय अवस्था विचार करा. आम्हाला त्या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत ही 7 तास लाईट दिली पाहिजे आणि ही वाजवी मागणी आम्ही तुम्हाला नियम मोडून मागत नाही, वर्ण दिलेला आदेश तोडून मागत नाही, तुमच्या हातात आहे ते मागतोय. मी कुठलाही तुम्हाला वेगळ्या पद्धतीची मागणी तहसीलदार साहेब आमची नाही, यांच्याकडच्या दिलेल्या नियमातच शिंदे साहेब लाईट दिली पाहिजे. मग देऊ शकतो ना आपण. मग आपली अडचण काय आहे, कुठं फिडर सेपरेशनचं काम आहे, त्याच्याबद्दल काय करायचंय, ज्या गोष्टी करायच्यात काय लोकांना ते माहित नाही काय काम आहे तुमचं. लोकांना माहित आहे मला 6 तास 7 तास लाईट मिळाली पाहिजे. 8 तासाचा आग्रह पण आम्ही नाही करत, 7 तास तर त्या ठिकाणी कंपल्शन लाईट मिळाली तर आमचं पीक ही त्या ठिकाणी शेवटपर्यंत जाईल. आणि राहिला साहेब तहसीलदार साहेब दुसरा विषय की 2 तास नदीला आपण केले. आता एका बाजूला पूर आला की आमची शेती उद्ध्वस्त होणार, आमच्यावर त्या ठिकाणी आम्हाला नको असताना पाणी त्या ठिकाणी आमच्या रानात जाणार, पाऊस पडणार पुणे जिल्ह्यात, पाऊस पडणार वर आणि मात्र आम्हाला त्या ठिकाणी पाण्याचा त्रास होतो, महापूर येतो, आमची उभी पिकं जळून जातात. आणि आता मात्र त्या ठिकाणी ज्यावेळेस पाणी कमी आहे त्यावेळेस आपला डेड स्टॉक 65 TMC आणि आज जरी आपण 20 मायनस गेलो असलो तरी 50 TMC पाणी आपल्याकडे शिल्लक आहे. ज्यावेळेस पाणी नाही म्हणून लातूरला रेल्वेनं पाणी देतो आणि मग आमचे पिकं आज जी उभा आहे ही पिकं जगवायसाठी जर आहे नदीत पाणी, ते नदीतलं पाणी आम्हाला उचलू द्यायला 2 तास तुम्ही लाईट जी केली आहे तर ती त्या ठिकाणी अन्यायकारक आहे. ती आम्हाला त्या ठिकाणी याप्रमाणे 7 तास लाईट द्या तर आमची ही पिकं त्या ठिकाणी हातातोंडाला आलेली जातील. आणि ज्या दिवशी नदीतलं पाणी संपल त्या दिवशी आम्ही त्या लाईटचं काय करणार आहे. आज कॅनलचं पाणी होतं तोपर्यंत वापरलं, आता कॅनलला पाणी नाही, आम्ही त्या कॅनलवरच्या मोटरा चालवतच नाही ना. आता आम्हाला ज्याची गरज आहे मग वेळ निघून गेल्यानंतर देऊन पण आम्हाला उपयोग होणार नाही. माझी आपल्याला विनंती आहे की कसल्याही परिस्थितीत तहसीलदार साहेब आपण त्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना पण मी बोलेल, आपल्याला आपण जे दिलेला शेड्यूल आहे त्यामध्ये साळेसाहेब आपण लाईट देऊ शकता, आपल्या हातात आहे. फक्त नियोजनाचा तुमचा त्या ठिकाणी अडचण आहे, आपण याच्यावर पोचतोय परंतु नियोजन झालं नाही. आणि लाईट त्या ठिकाणी आज काही आमच्या लोकांनी जे भूमिका मांडली तीच भूमिका मंगळवारपर्यंत लाईट चालवावी, अन्यथा मंगळवार बुधवारी आम्ही सगळे ज्या सबस्टेशनला आणि तुमच्या ऑफिसला येऊन बसणार. जोपर्यंत आमची लाईट चालू होणार नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही, नाहीतर कुलूप लावून तुम्हाला त्या ठिकाणी आत कोणणार. ही आमची आपल्याला भूमिका आहे की आम्हाला तुम्हाला आम्ही लगेच म्हणत नाही, मंगळवारपर्यंत तुम्हाला आता मंगळवार नंतर अध्यक्ष आपण प्रत्येक जण आपापल्या सबस्टेशनला जायचं, कुलूप लावायचं आणि बसायचं, आम्हाला पर्याय राहणार नाही. आज तुम्हाला जी नियमातनं लाईट देता येते ती लाईट द्या. आणि आता आपण कुठल्याही गोष्टीचा त्या ठिकाणी भाव न करता आज सिंगल पेजच्या बाबतीमध्ये आज आपण त्या ठिकाणी 25 अँपिअरचं कारण पुढं करता आणि त्या ठिकाणी सिंगल पेजची घरात लाईट देत नाही. मग आपण जिथं सिंगल पेज नाही त्या ठिकाणी भगीरथची डीपी द्या, लाईट चालू करून द्या. तुम्ही सिंगल पेज मधनं द्या नाहीतर भगीरथ मधनं द्या, पण आमच्या घरातली लाईट मग शहरातल्या लोकांना लाईट दिली जाते 24 तास आणि मग ग्रामीण मधल्या वाडी वस्त्याला
हो, ग्रामीण भागात त्या ठिकाणी वाडी वस्तीला काही गावामध्ये त्या ठिकाणी लोड शेडिंग मध्ये त्या ठिकाणी घरातला आता प्रश्न मिटलाय, भगीरथ झालंय तिथं. परंतु वाडी वस्तीला ज्या एजीपेटरवरनं साहेब आपल्याला लाईट द्यावं लागती, तर त्याच्यावरती तातडीनं, आणि आता या माझ्या मित्रांनी जसं देवड्याच्या सांगितलं की एकेका गावात तर 24 तास लाईट येत नाही. मग देवडा असेल, खेडबोसे असेल, होळे असेल, कानापुरी असेल, या गावाला तर सगळ्यात जास्त त्या ठिकाणी त्रास होतोय. ही गावं त्या ठिकाणी आता अडचणीत आहे. रोज दिवसात जर आम्हाला साहेब त्या ठिकाणी 400 फोन येत असले तर 200 फोन नुसत्या लाईटसाठी येतात, आणि आम्हाला लाईटीच्या संदर्भात आपल्याला तोडगा द्यावा लागेल. आणि मी आलेल्या उपस्थित सर्वांना एक विनंती देखील करतो की लाईटचा प्रश्न तर आपण मार्गी लावू, पण इथं आलेले आपण सगळेजण प्रमुख आहोत. आजपासून मंगळवारपर्यंत प्रत्येकाने किंवा पुढचे 15 दिवस सगळ्यांनी आपापल्या गावामध्ये त्या ठिकाणी आपला महाई सेवा केंद्रवाला बोलवा, ग्रामपंचायतचा जो कॅम्प्युटर ऑपरेटर आहे त्याला बोलवा, आणि आपण सगळ्यांनी सोलारसाठी अर्ज करा. सोलारचे अर्ज करू. 10 दिवसात यांच्याकडनं सोलार आपण बसवून घेऊ. बऱ्यापैकी जे ऍडिशनल डीपीचा विषय आहे तो ताण त्या ठिकाणी विहिरीवरचा, मोटरावरचा आणि नदीवर देखील बसतंय. आपल्या मतदारसंघातलं एकमेव गाव आहे की बेंबळे गाव आहे. बेंबळे गावात असंच त्या ठिकाणी सगळ्या गावकऱ्यांनी पुढाकार घेतला, सगळ्यांनी त्या ठिकाणी अर्ज केले आणि जवळपास 1300 सोलार बसले. आज मतदारसंघातलं एकच गाव आहे ज्या गावातनं मला लाईटसाठी फोन येत नाही, ती म्हणजे बेंबळ. 1300 सोलार नदीकाठचं गाव आहे. ऑनलाईन अर्ज तिथं बसलेल्या प्रत्येकाने कमीत कमी 10 अर्ज त्या ठिकाणी येणाऱ्या 10 दिवसात करून घ्यावं. करणार का? 10 अर्ज मग आधी स्वतःचा करा, जवळच्याचा करा, आणि तुमचं 10 अर्ज केलं की त्याला सोलार बघून राहिलेलं गाव देखील करायला लागेल. आणि आता आपल्याला सरकार तर 2022 पासून लाईटचं कनेक्शन देत नाही. अधिवेशनात अनेक वेळा याच्यावर बोललो, मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यावर सांगितलं. उद्या 22 तारखेला अधिवेशन चालू होते. अधिवेशनात देखील त्या ठिकाणी आम्ही हा प्रश्न पुन्हा घेऊ. माझी तहसीलदार साहेब आणि MSCB ला विनंती आहे की साहेब आता या मंगळवारपर्यंत आपण सगळ्या लाईटचा प्रश्न मार्गी लावावा. सिंगल पेजच्या ठिकाणी जिथं आपण 25 अँपियरचा नियम लावताय त्या ठिकाणी 25च्या ऐवजी 40-50 अँपियर पर्यंत काढा, जेणेकरून शेतकऱ्याला ही दिवस आहेत. एकदा पाऊस पडला आहे की तुम्हाला कोणी विचारायला येणार नाही. पाऊस पडेपर्यंत त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपल्या मदतीची गरज आहे. आपण देखील शेतकऱ्याची पोर आहे. उद्या त्या ठिकाणी आमची वेळ निघून गेली आणि पुन्हा तुमची लाईट येऊन आणि पाऊस येऊन पण आमचा उपयोग नाही. ऊस आमचे पिकं आमची जळाल्यानंतर उपयोग होणार नाही. आत्ता गरज आहे आम्हाला, आत्ता गरज आमची भागवा, तरच त्या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपल्याला देखील आमचा शेतकरी दुवा देईल की इथून पुढे बाबा मोर्चा झाला 7 तास लाईट मिळायला लागली, तुम्हाला देखील लेकरा बाळाला चांगलं होईल, दुवा देतील. त्यासाठी तुम्ही शेतकऱ्याची पोरं म्हणून असलेल्या नियमात 7 तास लाईट दिल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर बुधवारी आम्ही येऊन तुमची सगळी कार्यालय आपल्या जिथं जिथं आहेत तिथं त्या ठिकाणी बंद पाडू आणि पाणी त्या ठिकाणी लाईट घेतल्याशिवाय परत उठणार नाही. आज आम्ही तुम्हाला अल्टिमेट द्यायला आलोय. मागच्या महिन्याखाली माढा तालुक्यात त्या ठिकाणी MSCB वर मोर्चा काढला होता तानाजी काका. आता पंढरपूरला काढतोय. उद्यापासून अधिवेशनात गेल्यावर ह्याच्यावर सातत्यानं पाठपुरावा केला जाईल. माझी या निमित्तानं आलेल्या शेतकऱ्याला देखील विनंती आहे की आपण आता सतर्क राहण्याशिवाय पर्याय नाही. हे सरकार त्या ठिकाणी आपल्याला सहजासहजी काही देईल अशी परिस्थिती नाही. एक उदाहरण बघा, परवा रोहितदादांनी त्या ठिकाणी उपोषण केलं आणि त्या उपोषणामध्ये मंत्री महोदय आले आणि मंत्री महोदयाने आश्वासन काय दिलं होतं की मंत्री महोदयांनी सांगितलं सोमवारी मंगळवारी मीटिंग लावतो. झाली का मीटिंग? म्हणजे इथं येऊन एवढ्या लोकात मीडिया पुढं सांगून फसवती का नाही? त्याच्यामुळं आपण विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज जर उद्या आपल्याला याचा सातत्यानं पाठपुरावा नाही केला तर आपल्याला देखील अडचणी आहेत. त्यामुळे आपल्याला विनंती आहे की आपण त्या ठिकाणी सरकारच्या विरोधात आपल्या हक्कासाठी आता लढावं लागणार आहे, रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि पर्याय राहणार नाही. माझी तहसीलदार साहेब आणि MSCBच्या अधिकाऱ्याला विनंती, आमचं निवेदन स्वीकारावं आणि निवेदन स्वीकारून आपण त्या ठिकाणी याच्यावर तात्काळ मंगळवारपर्यंत तोडगा काढावा अशी आपल्याला या निमित्तानं आमच्या सर्वांचं निवेदन आहे. आपण निवेदन स्वीकारावं. आलेल्या सर्व शेतकरी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी आज आपण शॉर्ट टाइम आले